केसमध्ये किंवा चोरीच्या गुन्ह्यामध्ये किंवा जर एखाद्या ठिकाणी झडती घ्यायची असेल तेव्हा पंचनामा करतात आणि हा पंचनामा करतेवेळी त्यांना 2 पंच साक्षीदार म्हणून लागतात. तर हे पंच म्हणजे कोण? तर पंच म्हणजे अशी व्यक्ती उभी केली जाते जे स्थानिक नागरिक असतील, रहिवासी असतील किंवा ज्यांचा आरोपाशी आणि आरोपींशी काही संबंध नसेल. तसेच जर पुरुष आरोपी असेल तर पुरुष पंच लागतात आणि महिला आरोपी असतील तर महिला पंच लागतात. म्हणजे पंच हे लोक असे असतात की जे निरपेक्षपणे काम करतात, निरपेक्षपणे साक्षीदार म्हणून काम करतात आणि जे कोर्टासमोर आपलं बयान देतात की आम्ही आमच्यासमोर झडती झालेली आहे, आमच्यासमोर पंचनामा झालेला आहे. जेव्हा असे पंच जर हे योग्य नसतील, म्हणजे जर ते स्थानिक रहिवासी नसतील किंवा जर त्यांचं नाव तिथं ते नव्हते उपस्थित तरीही त्यांचं नाव घातलं असेल, तर मग मात्र कोर्ट या पंचनामाला चॅलेंज करू शकतात आणि अशी झडती किंवा हे बेकायदेशीर आहे असं दाखवू शकतात.